They are expected to come in 10 to 15 minutes maximum, where they came after 45 minutes. आता 45 मिनिट्स नंतर आल्यानंतर त्यांनी जे लोक सिरियसली इंजर्ड होती ते तर ऑब्व्हियसली दे डाय, कारण तेवढं ते बुलेट्समध्ये पॉइझन असतं हे तर आपल्याला माहिती आहे. ते 3 बुलेट्स लागल्यानंतर व्हॉट यू एक्सपेक्ट की ते 45 मिनिट्स नंतर राहतील का जिवंत? नाही ना. सो हेल्प मागायला आम्हाला 30-35 मिनिट्स थांबावं लागलं, खाली उतरावं लागलं, आणि जेव्हा आम्ही वर येत होतो तेव्हा आम्हाला हेल्प मिळाली. सो मला असं वाटतं ह्याच्यात आता पुढची प्रोसेस करून आम्ही इथे आलो, त्याच्यासाठी आम्हाला खूप कनेक्ट्स वापरावे लागले. नो डाऊट त्याच्यामध्ये आम्हाला कनेक्ट्स नसते तर आम्हाला खूप हार्ड झालं असतं सर्व्हाइव्ह करणं तिकडे. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्हाला तिथून इथे येईपर्यंत आम्ही 3च स्त्रिया होतो. त्या दोघी खूप खचलेल्या होत्या आणि माझ्या एकटीवरती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्या दोघींना इथे घेऊन यायचं. परत आमचे जे वडील आणि काका गेले त्यांच्या ज्या डेड बॉडीज आहेत त्या इथे घेऊन यायच्या. ऑल्दो त्याच्यासाठी प्रोसेस असते, पण ती लवकर आणि स्मूथ व्हावी ह्याच्यासाठी मला खूप जास्त कनेक्ट्स वापरावे लागले. खूप सारे पॉलिटिशियन्स आणि खूप सारे आर्मी ऑफिसर्स सोबत कनेक्ट करावं लागलं. तेव्हा आम्ही कुठे आज इथे आलो. मग मी एवढंच सांगेन की जर जम्मू काश्मीर हे टुरिझमवर बेस्ड आहे तर ऍटलिस्ट जिकडे ज्याच्यावर तुमचं सगळं चालतंय, ज्या पैशांवर तुमचं सगळं सिटी चालतीये, तुमचं शहर चालतंय, तिथे येणाऱ्या टुरिस्टला तुम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. आमचा लॉस झालाय आता, त्याच्यामुळे त्यांचाही लॉस झाला की कर्फ्यू लागले. आम्ही ज्या दिवशी येत होतो पूर्ण काश्मीर बंद होतं. त्यांना 15-20 दिवस आता पुढचं बंदच असणार आहे, सगळं कर्फ्यू लागलेलं असणार आहे तिकडे. त्यांचंही नुकसान आहे आणि आमचं तर पूर्ण आयुष्य गेलं. आता माझे वडील गेले, आमचा पुढचा आधार गेला सगळा. ज्यांचे वडील गेलेत घरातले, ज्या फॅमिलीज मधले करते धरते पुरुष गेलेत, त्या बायकांनी आता काय करायचं? त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. पण मग नेमकं त्या दिवशी काय घटना काय नेमकी घडली होती? किती जण ते आले होते आणि त्यांनी ते अटॅक केला? काय नेमकं घडलं होतं? एक मिनिट पॉज करू शकतो? एक पॉज घ्या जरा.